आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांनी अवघ्या 7 वर्षाच्या कालावधीत गावातील कायदा सुव्यवस्था तसेच आपल्या कार्यकुशल कामगिरीमुळे त्यांना आजपर्यंत पोलीस विभाग आणि महसूल विभागातर्फे अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। त्यांच्या या उत्कृष्ट कामाची दखल उल्लेखनीय कामगिरीचा दैनिक सकाळ आणि साम टीव्ही मराठीने धुळे येथील कृष्णा हॉटेलमध्ये सकाळ यशोगाथा या कार्यक्रमामध्ये प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले। यावेळी धुळे जिल्ह्याचे प्रभारी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक SP डॉक्टर अजय देवरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय सुभाष देवरे, धुळे येथील उद्योगपती मान्य भतवाल खानदेश सकाळ समूहाचे सचिन जोशी, तर निखिल सूर्यवंशी सर आणि दैनिक सकाळचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। भडणे पोलीस पाटील युवराज माळी यांनी केलेल्या कामगिरीच्या गौरवाबद्दल पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शिंदखेडा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, API हनुमंत गायकवाड, दीपक ढोके, PSI किशोर जाधव, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, नरेंद्र शिंदे, किशोर भदाने, विनय माळी, भूषण बोरसे, रवींद्र बेडसे, डॉक्टर महेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, शिवाजी पाटील, माळी समाजाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग माळी आदींनी अभिनंदन करून कौतुक केले। युवराज माळी म्हणाले की मला अवघ्या 7 वर्षात माझ्या भडणे गावातील नागरिकांनी तसेच महसूल आणि गृह विभागाने वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि केलेल्या सूचनांचे पालन आणि गावकऱ्यांचे लाभलेले सहकार्य यामुळेच मला काम करण्याची स्फूर्ती मिळालेला हा पुरस्कार सन्मान माझ्या गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला, याचे मला समाधान वाटते। युवराज माळी भडणे पोलीस पाटील असे यावेळी सांगितले। सकाळ समूह व साम टीव्हीने मला अवघ्या 7 वर्षात माझ्या केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे मला जिल्हा प्रशासनातर्फे उत्कृष्ट धुळे जिल्हा पोलीस पाटील पुरस्कार, तसेच विभागीय उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार, तसेच राज्यस्तरावर राज्यपाल पुरस्कार यामुळे माझ्या कामाची दखल घेत आज सकाळ समूहाने माझा जो सन्मान केला व माझ्या गावकऱ्यांनी प्रोत्साहन, कर्मचारी वर्गाने जे केलेलं मार्गदर्शन यामुळे मी या पुरस्काराचे खरे श्रेय माझ्या गावकऱ्यांना देतो। धन्यवाद। मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।